आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून दिल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं राजा माने यांचा सन्मान। गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक संपादक व पत्रकार डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये अविरतपणे पत्रकारिता करत आहेत। डिजिटल मीडियाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत राजमान्यता नव्हती। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी शासन दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे डिजिटल मीडियाला अखेर 3 जून रोजी अधिकृत घोषणा होऊन राजमान्यता प्राप्त झाली। डिजिटल मीडियाचे संस्थापक राजा माने यांच्या प्रयत्नाला मोठे यश आल्यामुळे हजारो डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त झाली असून लवकरच डिजिटल मीडियाला शासनाच्या अधिकृत जाहिराती चालू होणार असल्याचं राजा माने यांनी म्हटलंय। डिजिटल मीडियाला मिळालेल्या यांच्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा सन्मान बार्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीनं करण्यात आला। या प्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धीरज शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश मेटकरी, जिल्हा उपाध्यक्ष वैशाली ढगे, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, सचिव किरण माने, खजिनदार सिद्धार्थ बसवंत, कार्यकारिणी सदस्य अक्षय बारंगुळे, पत्रकार विजय निलाखे, पत्रकार मल्लिकार्जुन धारूरकर आदी उपस्थित होते। पत्रकार क्षेत्रामध्ये काम करते राज्यामध्ये अनेक पत्रकार डिजिटल मीडियामध्ये काम करत आहेत, परंतु थोडासा हा भाग वंचित राहिलेला आहे। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं दैनिकचे किंवा साप्ताहिकचे पत्रकार हे शासनमान्य अधिकृत पत्रकार होते, तशी अधिकृत राजमान्यता डिजिटल मीडियाला आतापर्यंत मिळालेली होती। आणि जवळपास गेल्या 6 ते 7 वर्षांपासून साहेबांनी या गोष्टींचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावरती केलेला आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील दोन्ही, किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री असतील, या सर्वांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून कालच्या 3 जून रोजी हा सुवर्ण दिवस उगवला आणि या राज्यातल्या हजारो पत्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय साहेबांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचं फलित राज्यातल्या हजारो पत्रकारांना मिळालेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं ते आपल्या बार्शीचे सुपुत्र आहेत, आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक। आज खरं तर फादर्स डे आहे आणि या निमित्तानं पत्रकारितेतील बाप माणूस आज आपल्यासोबत आहेत आणि या कार्याबद्दल आपल्या बार्शी कार्यकारिणीच्या वतीनं त्यांचा एक छोटेखानी सन्मान आणि या ठिकाणी करण्याचं आयोजन केलेलं आहे। खरं तर हा कार्यक्रम खूप मोठा सोहळ्याचं आयोजन करण्याचं चाललेलं होतं, परंतु दुर्दैवानं आपल्या बार्शीच्या बाबतीमध्ये अशी घटना घडली, त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम थोडासा टाळला आणि परत साहेबांचं माझं बोलणं झालं की आपण अशा कार्यक्रमाचं आयोजन करतोय। साहेबांनाही खूप घाई असल्यामुळे साहेब म्हणजे बाकीचं काही करू नका, अगदी थोडक्यामध्ये आपण मला पुढे जायचं आहे। त्यामुळं सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा छोटा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर आपल्या कार्यकारिणीचे मार्गदर्शक मुरलीधर चव्हाण साहेब, आदरणीय संतोष दादा सनेज केयर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर S3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।